मरगळलेलं आयुष्य झटका आणि स्वतःला पुन्हा जिवंत करा. आयुष्य जगताना प्रत्येकाच्या वाट्याला अशा काही अवस्था येतात ज्या वेदनादायक असतात, मानसिकदृष्ट्या थकवणाऱ्या असतात आणि आपल्या स्वप्नांना, इच्छांना मरगळ लावणाऱ्या असतात. हे मरगळलेले आयुष्य अनेकदा आत्मविश्वास कमी करते, ताणतणाव वाढवते आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते. परंतु या मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी, मरगळलेलं आयुष्य झटकून टाकण्यासाठी म्हणजेच ती कला शिकणे महत्त्वाचे ठरते. मानसिक विज्ञान सांगते की योग्य कृतीमुळे आणि सकारात्मक विचारसरणीने आपण आपले जीवन नव्या ऊर्जेने भरू शकतो. मरगळ कशामुळे येते? मरगळ ही अचानक येणारी अवस्था नसते. ती अनेक कारणांमुळे हळूहळू निर्माण होते. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. नंबर 1, दिनचर्येचा ठराविक परिणाम. रोज तेच काम, नवनवीन अनुभवांचा अभाव, त्यामुळे मन कंटाळून जाते. नंबर 2, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना स्वतःच्या भावना, आवडी आणि गरजांकडे दुर्लक्ष केल्यास मानसिक थकवा जाणवतो. नंबर 3, अपयशाचा अनुभव. सातत्याने अपयशाचा सामना केल्यास व्यक्ती आत्मविश्वास गमावतो आणि निराश होते. नंबर 4, तणावग्रस्त जीवनशैली. सतत कामाचा ताण, नातेसंबंधातील तणाव आणि मानसिक शांततेचा अभाव हे मरगळ वाढवणारे घटक असतात. मरगळलेल्या आयुष्याचे परिणाम. मरगळलेल्या अवस्थेमुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि यामुळे तणाव, नैराश्य, चिंता आणि अनेकदा एकाकीपणाची भावना वाढते. मरगळ झटकून टाका. मरगळ घालवण्याचे उपाय. मरगळलेल्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी मनोविज्ञान आणि संशोधन आधारित काही प्रभावी उपाय खाली दिले आहेत. नंबर 1, स्वतःची उद्दिष्टे पुन्हा ठरवा. मरगळलेल्या अवस्थेत जीवनाचे ध्येय आणि उद्दिष्टे स्पष्ट करण्यात महत्त्वाचे आहे. तत्वानुसार उद्दिष्ट निश्चित करा. उदाहरणार्थ, मी दररोज सकाळी 30 मिनिटे व्यायाम करेन. आगामी महिन्यात 2 नवीन कौशल्य शिकेन. नंबर 2, छोट्या बदलांना सुरुवात करा. सर्व बदल मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न न करता छोटे बदल करा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि बदल साध्य करण्याची प्रक्रिया सुलभ होते. नवीन पुस्तकं वाचा. आवडतं गाणं ऐकून सकाळी दिवसाची सुरुवात करा. एखाद्या मित्राशी किंवा कुटुंबियांशी मनमोकळेपणाने गप्पा मारा. नंबर 3, नवीन अनुभवांचा स्वीकार करा. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणे हे मनाला ताजेतवाने करण्यासाठी उपयुक्त ठरते. नवीन ठिकाणी प्रवास करणे, नवीन भाषा शिकणे किंवा क्रिएटिव्ह कामांना प्राधान्य देणे मनोबल वाढवते. नंबर 4, स्वतःसाठी वेळ काढा. सतत इतरांसाठी धावपळ करताना स्वतःला विसरू नका. दररोज 15 ते 20 मिनिटे स्वतःसाठी वेळ द्या. ध्यान, योग किंवा मनशांतीसाठी उपयुक्त तंत्र वापरा. नंबर 5, आरोग्याला प्राधान्य द्या. शारीरिक आरोग्याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. पुरेशी झोप घ्या, पौष्टिक आहार घ्या, व्यायाम करा. नंबर 6, तणाव हाताळण्याची कौशल्य शिका. तणाव दूर करण्यासाठी मानसिक तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपायांचा अवलंब करा. डीप ब्रीदिंग, दीर्घ श्वसन. काही मिनिटे शांत ठिकाणी बसून हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. नंबर 7, समर्थन घ्या. आपल्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न न करता जवळच्या मित्रांना, कुटुंबियांना किंवा तज्ज्ञांना विश्वासात घ्या. सामूहिक संवाद मनाला उभारी देतो. मरगळ दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन. न्यूरोप्लास्टिसिटी या संकल्पनेनुसार आपल्या मेंदूला पुन्हा नव्या मार्गांनी कार्य करण्यासाठी प्रशिक्षित करता येते. संशोधन दर्शवते की साध्यापर्यंत नियमित कृतीमुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. नंबर 1, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. दररोज सकारात्मक विचार जपल्यास नकारात्मकता कमी होते. नंबर 2, छोट्या यशाचा आनंद घ्या. दररोज साध्या होणाऱ्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. थँक्स.